नमस्कार मंडळी, प्रियांकाज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटणाची भाजी किंवा मटणाचा रस्सा. त्यासाठी मी एक 2-3 कांदे उभे कट करून घेतले. ते लोखंडाच्या तव्यामध्ये टाकून भाजून घेतले. कांदा हा जास्त करपवू द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. त्याला लाल कलर सुटला की आपण कांदा काढून घ्यायचा. बघू शकता आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण तो काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये. त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं मी खिसून घेतलं आणि तेही भाजून घ्यायचं आहे. माझा गॅस जास्त तापलेला म्हणून मी गॅस बंद केलेला. तुम्ही एकदम मंद ह्याच्यावरही भाजू शकता किंवा जर ते जास्त गॅस तापलेला असेल तर बंदही करू शकता. खोबरंही आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता खोबऱ्याचाही कलर चेंज होत आहे. आता आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. आता आपण तेही एका ताटामध्ये काढून घेऊया. ज्या ताटामध्ये आपण कांदा काढलेला त्याच ताटामध्ये खोबरंही काढते. त्यानंतर एक 2-3 टमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतले आणि तेही तव्यामध्ये थोडेसे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत. जास्त नाही हे करायचं भाजायचे, कारण की टमॅटो लगेचच विरघळतात ते. त्यानंतर टमॅटोही काढून घेतले. हे सगळं मसाला आपण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. आता वाटण गार झालेलं आहे. आता आपण बारीक करूया मिक्सरमध्ये. आता आपण मटणाच्या रस्स्याची तयारी करूया. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये कांदा टाकून कांदा टाकून बारीक कट केलेला कांदा टाकला. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी बाजूला मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेलं. आता कांद्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. जास्त कच्चाही नाही ठेवायचा. कांद्याचा कलर लाल झाला की आपण जे मॅग्नेट करायला ठेवलेलं मटण ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं त्यावर आणि वर पाणी टाकायचं आणि ते गरम पाणी त्यानंतर आपण हळू थोडं थोडं त्या मटणाच्या रस्स्यामध्ये टाकायचं. गरम झाल्यानंतर ह्याला आळणी पाणीही म्हणतात ते. आता हे जे मटणाचं आळणी पाणी आहे ते एका डिशमध्ये किंवा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता आपण मटणाचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी मी एक 2 पळी तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं वाटण आहे ते टाकून द्यायचं.
मगाशी जे आपण बनवलेलं वाटण ते टाकलेलं आहे यात. चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला टाकून हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्या घरातला जो पण काही काळा मसाला आहे किंवा घरगुती मसाला तो तुम्ही टाकून द्यायचं त्या वाटणामध्ये. त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि हे तोपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं किंवा शिजू द्यायचं जोपर्यंत त्यामधलं पाणी आटत नाही. त्या वाटणामधलं पाणी आटलं की मग जे आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे ना आळणी पाणी ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर आपण बघूया. आता पूर्णपणे आपलं वाटणातलं पाणी आटलेलं आहे. तर आता आपण जे बाजूला बनवून ठेवलेलं आळणी पाणी आहे ते त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. आणि वरून घरकुल मटण मसाला टाकायचा. ह्याने खूप चांगली टेस्ट येते भाजीला. आणि आता भाजीवर न झाकता उकळी काढून घ्यायची. भाजीवर झाकलं तर भाजीच्या वरची तर्री निघून जाते, म्हणून भाजीवर पातेल्यावर झाकायचं नाही. त्यानंतर बारीक कट केलेली मी कोथिंबीर वरून टाकली आणि अशा प्रकारे बघा आपला मटणाचा रस्सा तयार आहे.